नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली रूममध्ये थोडीशी झोपलेली असते आणि तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतोय. तेव्हा आता सायली फोन उचलते आणि बोला ना प्रतिमा असं म्हणते. प्रतिमा म्हणते की अगं सायली, तू पूर्णाईचा चष्मा मात्र जेथे लहानपणी पुरायची थे लपून ठेवत होती तेथेच तू ठेवला होता. तर सायली विचारते की अहो प्रतिमा तुम्हाला कोणी सांगितले? त्यावरती आता लगेच प्रतिमा आत्या म्हणतात की अगं आत्ताच मी पूर्णाईला फोन केला होता आणि पूर्णाई मात्र तुझं खरंच खूप कौतुक करत होती आणि ती म्हणाली की तन्वीमध्ये अजूनपर्यंत लहानपणीचे सगळे गुण आहे तसेच आहे. आणि हे बघ अगं सायली, मला सुद्धा तुझं खूप कौतुक वाटतं, कारण तन्वी असल्याचे नाटक तू खरंच किती मनापासून करतेस आणि हे सगळं काही तुला छान जमतं. आणि तन्वी म्हटल्यानंतर सायलीला लगेच आता त्रास व्हायला सुरुवात होते. तिला तो भूतकाळ आठवत असतो. आतापर्यंत मात्र पूर्णाईने तिला मांडीवर घेऊन अंग गायलेली अंगाई. मी सायली विचार करते की जे काही मी पूर्णाईच्या सोबत करत आहे आणि तेच मात्र माझ्या लहानपणी आता घडून गेलेलं आहे, हे सगळं तिला आता डोळ्यासमोर येत असतो. तसे तिला आठवते आणि तिला त्रास होतोय. आता फोनवर बोलता बोलता मात्र तिला हे सर्व आठवते. ती शांत होते आणि डोळे बंद करून असते. त्यानंतर मात्र सायलीला तर हे सुद्धा आठवते. आता एकत्र कल्पना, पूर्णाई आणि विमल यांच्यासोबत सायलीने शुभम करीतो म्हटलेलं असते आणि त्यावेळेस मात्र तेव्हाच सायलीला लहानपणी ती शुभम करीतो असं जेव्हा ती पूर्णाई बरोबर म्हणत आहे तो सुद्धा क्षण तिला आठवतो. तिथे लहानपणी जी तन्वी आता तन्जी शुभम करीतो म्हटलेलं आहे ते सुद्धा सायलीच्या डोळ्यासमोर तिच्या मनात येते आणि शुभम करीतो म्हटल. यानंतर तेव्हा सुद्धा सायलीला त्रास झालेला असतो. हे माझ्यासोबत असे का होत असेल? आणि त्यानंतर मात्र जेव्हा लहानपणी तन्वी तेथे चष्मा लपवायची तेथेच मात्र सायलीने कसा चष्मा लपून ठेवला असेल, हे सगळं काही आता सायलीला एका विचारात आठवतं. आणि तेव्हा प्रतिमा विचारते की अगं खरं तर मला म्हणजे आश्चर्यच वाटतं की पूर्णला तुझ्यामध्ये तन्वी का दिसली असेल? तुझा आणि तन्वीचा तर कधी संबंध चालेला नाही. तर सायली सुद्धा आता विचार करते की खरंच असंच आहे. आता तन्वीचा आणि माझा धूरधूरपर्यंत खरंच काही संबंध नाहीत, पण माझ्यासोबत असं का घडत असेल तरी सुद्धा तिच्याबद्दल असणाऱ्या गोष्टी मला कसे जाणवत असतील आणि तसं मी कसं करत असेल तिच्या संदर्भात काही जरी घडले तरी सुद्धा मला असे विचित्र अविचित्र भास का होत असतात. आणि तेवढ्यात अश्विन बाहेर निघालेला असतो. तर विमल विचारते की काय झालं अश्विन दादा, कुठे बाहेर निघालात का? त्यावरती अश्विन म्हणतो की हो ना, हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आहे, त्यासाठी मी बाहेर पडलो निघतो मी आता. विमलताई म्हणतात की हो अश्विनला मात्र आता अर्जुनला भेटायला जायचं असतं जेलच्या बाहेर, तिकडे त्यांना बोलावलेलं असतं तेव. हा आता अश्विन खोट बोलतो आणि निघून जातोय. आणि तेवढ्यात प्रताप आणि कल्पना बाहेर येतात. विमलला म्हणतात की हे बघ, आम्ही अस्मिताला आणि पूर्णाला घेऊन जरा बाहेर जातो, एका तासाभरात येऊ, मंदिरात जायचं आहे. आणि जर तोपर्यंत सायलीला जर काही लागले तर सांग, तिच्याकडे लक्ष दे. अश्विनने नाश्ता केलेला नाही, जर त्याला काही भूक वगैरे लागली तर त्याला खायला काहीतरी देव्हा. आता विमलताई म्हणतात की वहिनी, अश्विन दादा तर आत्ताच हॉस्पिटलला निघून गेले, जरा गडबडीत होते ते. त्यावरती आता प्रताप म्हणतो की हो ना, काहीतरी नक्कीच इमर्जन्सी आली असेल म्हणून तो घाईने निघून गेला असेल. कल्पनाला थोडसं संशय येतो. तेव्हा ती प्रतापला म्हणते की अश्विन नक्की हॉस्पिटललाच गेला असेल ना, कारण हे बघा, मला अश्विनची खरंच खूप काळजी वाटते. प्रताप म्हणतो की हे बघ कल्पना, नसते असं शंका घेऊ नकोस. तू आणखीन कुठे जाणार आहे? हॉस्पिटलला जाणार आहे ना? आणि हे बघ, हे तो जेवढा जास्त बिझी राहील तेवढं बरं राहील. त्यात मन रमेल. माणूस जर सतत कामात राहिला तर त्याचं दुःख त्याला अगदी लपवता येतं.
म्हणजे दुःखाची आठवण होत नाही. त्यावरती कल्पना म्हणते की अहो भाऊ पण सकाळपासून त्याने कॉफीसुद्धा घेतलेली नाही, काही नाश्तासुद्धा केलेला नाही. तसाच तो उपाशी केलेला आहे. प्रताप म्हणतो की अगं आल्यानंतर खाईल तो. आणि हे बघ कल्पना, तू टेन्शन घेऊ नको, तो आला ना घरी, मी बोलतो त्याच्याशी, आणि चल आपल्याला निघायचं आहे. तू आता अस्मिताला घेऊन ये. तोपर्यंत मी पूर्णाईला तयार झाली की नाही बघतो म्हणून. मात्र प्रताप हा पूर्ण इकडे जातो आणि कल्पना अस्मिताच्या रूममध्ये. त्यानंतर इकडे प्रतिमा मात्र आत्याही सायलीला विचारते की काय झालं सायली, अग तू गप्प का आहेस, ऐकतेस ना मी तुला काय म्हणते. सायली म्हणते की हो प्रतिमा आत्या, जे मला करणं पूर्णसाठी शक्य आहे ते सगळं काही मी पूर्णहीसाठी करते. प्रतिमा म्हणतात की अगं सायली, तू जबाबदारी घेतली ना, त्यामुळे सगळं काही सोपं होतं, नाही तर खरंच खूप अवघड होऊन बसलं असतं. आणि खरंच थक्यू सायली. त्यावरती सायली विचारते की अहो प्रतिमा त्या थक्यू का म्हणालात. प्रतिमा म्हणतात की अगं तू माझ्या आईची इतकी मनापासून काळजी घेते त्याबद्दल. तेव्हा आता सायली म्हणते की अहो तसं काही नाही. आणि प्रतिमा आता फोन ठेवतात. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर सायलीला मात्र पुन्हा सगळं काही तिच्याबरोबर पूर्ण आईसोबत लहानपणीचा जो भूतकाळ घडलेला आहे त्या सगळ्या क्षणाची तिला आता पुन्हा आठवण होते. आणि ते सबळ काही तिला आता आपल्या विचारात येते आणि ती तो भूतकाळ आठवत असते. तेव्हा आता ती विचार करते की मी पूर्णाजीचा चष्मा मात्र लहानपणी ज्या जागी ठेवायचे त्याच जागी कसा ठेवला असेल. मग मी एक काम करू का, पुन्हा मात्र त्या जागेवर जाऊन बघू का, आणि तेथे केल्यानंतर मला काही जाणवतं का हे बघू का. सायलीला मात्र आता हे माझ्यासोबत का होत असेल, मलाच मात्र सारखं लहानपणीच हे काय आठवत असेल. एक छोटीशी मुलगी, आणि हे सबळ काही तिच्याशी आता घडलं गेलेलं आहे ते मला का माझ्यासोबत घडल्यासारखं वाटत असेल. आणि त्यासाठी मी आता पुन्हा त्या जागेवर जाऊन बघते, काय होतं बघते, असं ती विचार करते. म्हणून लगेच सायली घाईने उठते आणि तिकडे त्या झाडाखाली येते जेथे चष्मा पुरवलेला असतो तेथे. त्यानंतर आता इकडे अश्विन, अर्जुन, चैतन्य ह्या प्रियाला भेटायला जेलमध्ये येतात. प्रिया मात्र विचारत असते आणि जेव्हा समोर बघते तर अश्विन, अर्जुन, चैतन्य तिला दिसतात. तिला फारच आनंद होतो. ती धावतच पुढे येते आणि म्हणते की अश्विन, मला माहिती होतं अर्जुन तुला कॉल करेन आणि लगेच तू धावतच मला भेटायला येशील म्हणून. अश्विन मात्र रागाने प्रियाकडे बघत असतो, कारण त्याला तोंड पाहण याची सुद्धा इच्छा नसते. प्रिया म्हणत असते की मला खात्री होती नक्की येशील म्हणून तू. तेव्हा अश्विन रागाने म्हणतो की दादा, हे बघ, मी तुला अगोदर सांगितलं होतं की इला भेटण्याची माझी अजिबात इच्छा नाही, तरीसुद्धा तू मला इथे का बोलावून घेतलंस. तेव्हा प्रिया लगेच अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन, तू अजून अश्विनला काही सांगितलेलं नाहीस का. अश्विन त्या अगोदरच म्हणतो की मला काही ऐकायचं नाही, मी निघतोय असे म्हणून अश्विन रागाने तिच्याकडे न बघता तिथून जायला निघतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे थांब ना अश्विन, प्रियाला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून घे. अश्विन म्हणतो की हे बघ दादा, तू काय हिची बाजू घ्यायला लागला की काय. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे बघ अश्विन, आम्ही इथे कुणाचीही बाजू घ्यायला नाही आलो, पण तिला नक्की काय म्हणायचं आहे हे एकदा शांतपणे डोक ठेवून ऐक ना. अश्विन स्पष्ट शब्दात म्हणतो की मला या बाईचं तोंडसुद्धा बघायचं नाही, ऐकून घेणं तर लांबच राहिलं, मी निघतोय असे बोलून तो पुन्हा जायला निघतो. तर प्रिया लगेच म्हणते की ज्या बाईचं तुला तोंड बघायचं नाही तिच्या पोटात मात्र तुझं मूल वाढतं. अश्विन तेव्हा आता अश्विन धक्क्यानेच मागे वळून बघतो. प्रियाला असं वाटतं की आता अश्विन लगेच आपल्याला इथून सोडवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा मागे वळून अगदी प्रियाच्या समोर येतो आणि म्हणतो की हे सर्व खोट आहे, ही प्रिया खोट बोलत आहे, आणि हे असं कसं शक्य आहे. प्रिया आजपर्यंत खोटेपणा करत आलेली आहे, मग तसंच हे सुद्धा खोट आहे.
आजपर्यंत जे काही गुन्हे हिने केलेले आहे ना ते माफ होण्यासाठी हे सर्व दुसरं नाटक सुरू आहे. तर अरे, ही प्रेग्नेंट वगैरे काही नाही, शक्यच नाही, ही प्रेग्नेंट असू शकत नाही. त्यावर चैतन्य म्हणतो की हो अश्विन, हे जे काही म्हणते ना ते खरं आहे, कारण सगळे टेस्ट झालेले आहे, डॉक्टरांशी सुद्धा बोलणं झालेल, त्यामुळे प्रिया जे सांगत आहे ते अगदी खरं आहे. तेव्हा आता प्रिया लगेच रडायला सुरुवात करते आणि विचारते की अश्विन, अरे आता तरी तुझा विश्वास बसला ना. आणि हे बघ अश्विन, शेवटी आपलं प्रेमच जिंकलं. नियतीलाच हे मान्य नव्हतं की तू आणि मी वेगळं व्हावं, म्हणूनच मात्र नियतीने हे आपल्याबरोबर असं केलेलं आहे. तर पण अश्विनला मात्र फारच राग येत असतो. प्रिया आता खोशात म्हणते की अरे, म्हणूनच मात्र हे बाळ अगदी योग्य वेळेला आलेलं आहे. हेच बाळ आपल्याला एकत्र आणणार आहे. तर ते ऐकून आता अश्विनला आणखीनच धक्का बसतो, तर पूर्णपणे शॉकमध्ये जातो आणि अर्जुनला सुद्धाला फारच राग येतो, कारण प्रिया त्याला ह्या घरात नकोच. कारण प्रिया जर घरात आली तर पुन्हा मात्र खूप टेन्शन वाढेल, सगळ्यांच्या जीवाला धोका असेल. अश्विन पूर्णपणे आता लगेच हंग होतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतो. तो स्तब्ध राहतो आणि पडणार तोच लगेच अर्जुन आणि चैतन्य त्याला धरतात. अर्जुन म्हणतो की अरे अश्विन, तुला हे समजायला हवं होतं, म्हणूनच यासाठी मी तुला इथे बोलावून घेतलं. त्यामुळे आता यापुढे काय करायचं आहे सगळं काही चॉईस तुझा असेल. तेव्हा प्रिया म्हणते की 1 मिनिट, चॉईस नक्की काय असणार आहे, कारण या बाबतीत अवस्था बघतोय. अश्विन म्हणतो की प्लीज मला वचन हवं आहे, दे लवकरात लवकर वचन. तेव्हा आता अर्जुनला काय करावं तेच काही कळत नसतं. तो बघत असतो आणि प्रिया तर डायरेक्ट तोंडाला हात लावते. तिला तर पूर्णपणे धक्काच बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे सायली डायरेक्ट बाहेर गार्डनमध्ये येते आणि जिथे तिने पूर्णाजीचा चष्मा लपवलेला आहे त्या जागेकडे ती बघत असते. आणि तेथे आल्यानंतर मात्र त्या जागेकडे बघत मात्र तिने त्या दिवशी पुजोपू चष्मा म्हणजे काल काढून दिलेला आहे. तर ती पूर्णाईच बोलणं आठवतं की लहानपणी अशीच मात्र तू येथे चष्मा लपून ठेवायची आणि आज सुद्धा तू त्याच ठिकाणी तो चष्मा पुरलेला आहे. तेव्हा सायली या सगळ्याचा विचार करून स्वतःला म्हणते की नवी लपवायची, मी पण सुद्धा त्याच ठिकाणी पूर्णाजीचा चष्मा कसा लपवला असेल. सायलीला मात्र एक आता पूर्णाजी करत लहान मुलगी दिसायला सुरुवात होते. म्हणजे ती लहानपणीची तन्वी. सायलीला चहू कोप्यातून आवाज येत असतो की पूर्णाजी. सायली इकडे तिकडे बघते, कोणीही तिला दिसत नाही. तेव्हा आता सायलीला खूप त्रास होत असतो आणि पुन्हा तो सबळ काही जो भूतकाळ आहे त्यावर तिच्या सबळ काही डोळ या समोर येतो. सारखं तिच्या कानामध्ये तोच आवाज घुमत असतो की पूर्णाजी. सायलीला मात्र आता जेव्हा लहानपणी तिने तो चष्मा तेथे पुरलेला आहे तो क्षण आठवतो आणि तो भूतकाळ तिच्या समोर अगदी स्पष्ट दिसतोय. आणि तेच मात्र तिच्या लहानपणीच्या रूपात आहे. तीच रूप तिच्या समोर येतं. ती मुलगी मात्र तिथे चष्मा पुरत आहे हे सुद्धा तिला स्पष्ट डोळ्यासमोर दिसते. आणि त्या दिवशी सुद्धा त्याने तसाच चष्मा तेथे पुरलेला असतो हे सुद्धा तिला आठवते. आणि ते सबळ काही आता सायलीच करत आहे. लहानपणी सुद्धा तीच आणि आता सुद्धा तीच. आणि तेव्हा तर सायलीला स्पष्ट तिचे रूप लहानपणीच दिसत आहे. ती मुलगी चष्मा लपवते तर सायली म्हणते की ही मुलगी माझ्या लहानपणी सारखी का दिसते. आणि तेवढ्यात सायलीच्या डोक्यात आता जोराची चमक उठते. तीच डोकं जड पडत तिला त्रास व्हायला सुरुवात होते. त्याच्या समोर पुन्हा तो सबळा काही भूतकाळ येतो आणि सायली मात्र तेथे चक्कर येऊन खाली पडते. सायली त्या झाडाखाली चक्कर येऊन पडलेली आहे. आणि तेवढ्यात कल्पना, पूर्णाई, अस्मिता आणि प्रताप हे मंदिरातून घरी येत असतात. गेटमधून आत येतात. त्या आता एकमेकांबरोबर गप्पा मारतात चाललेले असतात. सायली मात्र आता तेथे चक्करून पडलेली आहे. तिला बेशुद्धमध्ये काही सुजत नसतं. सगळेजण आतमध्ये निघून जातात.
कुणाकडेही सायलीकडे कुणाच लक्ष जात नाही. त्यानंतर इकडे प्रिया आता जीवदून अर्जुनला म्हणते की प्लीज प्लीज अर्जुन, तू कुठलंही वचन देऊ नकोस. तू सायलीशी आणि घरच्याशी खोट बोलणार आहेस का? अश्विन चैतन्य आणि अर्जुन दोघांच्याही हात धरतो आणि म्हणतो की मला तुमच्या दोघांकूनही वचन हवं आहे. ही बातमी मात्र तुम्ही इथून पुढे घरात कुणालाही नाही कळून देणार. आता मात्र अर्जुन आणि चैतन्य यांच्यासमोर आता काय करावं या दोघांना काहीच कळत नसतं. आता अर्जुनही चैतन्यकडे बघतो आणि चैतन्य अश्विनकडे. आता प्रियाच तर हे सुरू असतं की नकोय अश्विन, अरे चैतन्य आणि अर्जुन, तुम्ही प्लीज अश्विनच ऐकू नका, वचन देऊ नका. आणि अश्विन प्लीज प्लीज तू असं करू नकोस असं म्हणते. अश्विन तिच्याकडेही लक्ष न देता ह्या दोघांना वचन मागत असतो. तेव्हा आता अश्विनी त्यांच्या हातामध्ये पकडलेला असतो आणि म्हणतो की तुम्ही दोघांनी मला वचन दिलेलं आहे की प्रियाच्या प्रेग्नन्सबद्दल तुम्ही कुणाला नाही सांगणार घरच्यांना. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हे वचन तुम्ही नाही मोडणार. असे बोलून अश्विन लगेच धावतच इथून निघून जातो. तर प्रिया म्हणते की अश्विन, अरे प्लीज ऐकून तरी घे. आता अर्जुन चैतन्याला घाईने अश्विनच्या मागे जायला सांगतो. चैतन्य धावतच जातो आणि अर्जुन प्रियाकडे रागाने बघत उभा असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन, तू तरी माझं ऐकून घे. मग माझ्या ज्या चुका आहे त्या सगळ्या काही मी सपशेल मान्य केल्यात की नाही. आणि अरे आता विचार कर, मी एक आई होणार आहे. तू सांग, अरे त्या चुका मी परत कशा करेल बरं? सगळ्यात अगोदर मात्र मी माझ्या बाळाचा विचार नाही करणार का? तर अर्जुन म्हणतो की सगळ्यात अगोदर म्हणजे हे बाळ त्याच्या बापालाच नको आहे. आणि हे बघ, ही सगळी काही चूक तुझी आहे. आता मात्र ही सगळी सिच्युएशन तू तुझ्याकडे ओढून घेतलेली आहे. कुठल्याही आता एका कपलसाठी म्हणजे ते आई बाबा होणं हे खूप महत्वाचं असतं. त्यांच्यासाठी तो आनंदाचा एखादा महत्वाचा क्षण असतो. पण तू माझ्या भावकून तो आनंदसुद्धा हिरावून घेतलास. तो मात्र त्याला त्या बाळावर शंका घ्यायला सुद्धा भाग पाडलंस. त्यामुळे अश्विनने मात्र तुझ्यावर अगदी पूर्णपणे विश्वास त्याने ठेवलेला नाही. तो कधीही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. बाळ जरीही त्याचे असेल तरी सुद्धा तो स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेव. आणि अशी वेळ मात्र कुठल्याही बाईवर कधीच येऊ नये. इथे मात्र जेलमध्ये आयुष्यभर येथे राहणं ही छोटी शिक्षा आहे तुझ्यासाठी. बबली लोखंडे, सगळ्यात मोठी शिक्षा तर ही असेल. तुझ्या बाळाला मात्र कधीही बाप नसेल. हे ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसतो. कधीच नाही असे बोलून मात्र आता अर्जुन तिथून रागाने निघून जातो. प्रिया म्हणते की अर्जुन, प्लीज प्लीज इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस. प्लीज माझ्या बाळाला इथून घेऊन जा. प्लीज मला इथे घेऊन जा. प्लीज माझ्याशी असं करू नका. पण खूपच रडत विनवण्या करत आहे. सगळेजण मात्र आता तेथून निघून येतात. त्यानंतर इकडे सगळेजण घरी आल्यानंतर विमलताई सगळ्यांना पाणी वगैरे देत असते. अस्मिता बाळाला झोपून येते. कल्पना विचारते की काय बाळ झोपलं का? अस्मिता म्हणते की हो ना. त्यानंतर आता कल्पना विमलला विचारते की अश्विन आलेला आहे का? विमल म्हणते की अजूनपर्यंत तर नाही. कल्पना विचारते की मग सायली कुठे आहे? विमलताई म्हणतात की ते अजूनपर्यंत खाली नाही आलेल्यात, बहुतेक झोपेत असतील. कल्पना म्हणते की अच्छा, आणि तिला चहा गेला, जरा खाली बोलव म्हणजे ज्याला तर येईल. तेव्हा अस्मिता आता प्रतापला विचारते की डॅड, अहो कोर्टामध्ये काय झालं असेल नाही, म्हणजे आपण येईपर्यंत चैतन्याने अर्जुन तर यायला हवे होते. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो ना, मला सुद्धा चैन पडत नाही. मी एक काम करते, अर्जुनलाच फोन करून बघते. प्रताप म्हणतो की नको, कोर्टात असेल तो त्याने आपल्याला सांगितलेला आहे की केस लगेच तिच्या निकाल लागेल म्हणून. पेक्षा तू एक काम कर, अश्विनला फोन कर आणि बघ तो कुठे आहे. तेवढ्यात अर्जुन, चैतन्य, अश्विन हे सगळेजण तिघे बरोबर घरी येतात आणि तेवढ्यात अश्विनच्या मोबाईलवर
कल्पनाचा कॉल येतोय. अश्विन म्हणतो की ममाचा फोन आहे. तेव्हा आता कल्पना ते तिघांना बघते आणि त्यांना आता धक्का बसतो की हे तिघे एकत्र कसे आले असतील. वर आता विचारतो की तुम्ही तिघे एकत्र कसे आलेत. ते अश्विन, तू तर हॉस्पिटलमध्ये गेला होतास. अश्विन म्हणतो की हो, हॉस्पिटलमध्येच गेलो होतो दादा. आणि चैतन्य, मला इथे गेट जवळच भेटले. तेव्हा अश्विनच्या चेहऱ्यावरून कल्पना विचारते की नक्की का, की कोर्टामध्ये काही घडले आणि तुम्ही आमच्यापासून ते लपवतात, आम्हाला सांगत नाही, असं काही तरी नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, असं काही नाही आणि कोर्टाचा निकाल आपल्याला जसा हवा होता अगदी तसाच लागलेला आहे. तर अस्मिता म्हणते की हो, आणि प्रियाला काय शिक्षा झाली असं विचारते. तेवढ्यात अर्जुन सांगणार तर विमलताई धावतच येतात. वहिनी वहिनी करत सायलीताई त्यांच्या खोलीत नाही. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये सचिन एका वकिलांना घेऊन महिपला भेटायला येतो. आता नागरासुद्धा तेथेच असतो. सचिन म्हणतो की मी साक्षीकून नेहमी तुमचं कौतुकच ऐकलं होतं. अण्णाने एखादी गोष्ट जर ठरवली तर ते करूनच दाखवतात. अण्णा, मी आता प्रत्यक्षात बघतो की तुम्ही काय काय करू शकता. तेव्हा नागराज म्हणतो की काय कौतुक सुरू आहे आणि एक लक्षात ठेवतो, तो जो तुझा अजून सासरा झालेला नाही, पुढा भस्का, तू त्याला मारू नकोस. तेव्हा आता सचिन म्हणतो की ओ नागराज अंकल, मी भोसका नाही मारत. आता येता मी ते चर्चा ऐकली होती, कारण सगळेजण आपसात हेच बोलत होते की महिप्त शिखरेसारखा आदर्श माणूस त्यांनी या जेलमध्ये कोणताच बघितलेला नाही. आता महिप्त लगेच आता देवाला हात जोडतो. सचिन म्हणतो की या सगळ्यामुळे मात्र तुमची ही सुटका लवकर होण्यासाठी लवकरच मदत होईल. तेव्हा महिप्त म्हणतो की तू म्हणतो ते खरंच होईल असं तुला वाटतं का. सचिन म्हणतो की हो, अगदी विश्वासच आहे, 100. तेव्हा आता वकील साहेब सुद्धा म्हणतात की हो, मी पुढच्या हेअरिंगची तारीख लवकरच घेण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या हेअरिंगला मात्र तुमची सुटका होऊन जाईल. तेव्हा आता महिप्त म्हणतो की हो ना, मी ऐकलेलं आहे की आता जेलमध्ये कैद्यांची वागणूक जर चांगली असेल तर त्यांची सुटका लवकर होते. माझ्या बाबतीत जर तसं होतं की नाही, लवकरच बघावं लागेल. त्यानंतर इकडे अर्जुन तर धक्क्याने विचारतो, सायली खोलीत नाही म्हणजे कुठे गेली ती. तिला नसताने ती बाहेर गेलीच कशी. तेव्हा कल्पना म्हणते की अरे, जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तर ती तिच्याच्या खोलीमध्ये होती. तेव्हा विमल म्हणते की मी तर घरात होते आणि त्या मला खाली आलेले दिसल्याच नाही, म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या रूममध्ये आहेत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सांगून गेलो होतो, कारण तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा, तिची तब्येत बरोबर नाही, मग ती बाहेर गेलीच कशी. तेव्हा आता चैतन्य म्हणतो आता आई बाबा होणार आहेत. तेव्हा आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचे हावभाव सायली आता पाहत असते आणि सायली आता अर्जुनकडे बघत ती आता म्हणजे तिला काहीतरी आता मनामध्ये एक वेगळाच विचार येतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.